नमस्कार मित्रांनो, 2026 मध्ये सरकारी जॉब करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी तब्बल 731 पदांची कायमस्वरूपी भरती मी घेऊन आलेलो आहे. यामध्ये गट क आणि गट ड वर्गातील पदं भरली जात आहे, ज्यासाठी उमेदवारांना 29,200 ते 92,300 या 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार पगार देखील दिला जाणार आहे. उमेदवारांचं वय मात्र 18 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये महिला, SC ST, फिजिकली डिसेबल्ड आणि एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क ॲप्लिकेशन करतेवेळी नसणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही अधिकृत PDF बघू शकता, भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी चयन आयोगामार्फत ही पदभरती असणार आहे. यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड C आणि ग्रेड D पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांना महाराष्ट्रातच या पदांसाठी एक्झाम देखील देता येणार आहे. हा बेनिफिशियल पॉईंट आहे. या पदांसाठी उमेदवारांनी 24 एप्रिल 2026 ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. या पदांसाठी 16 मे 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरू शकणार आहे. साधारणपणे 2026च्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये उमेदवारांची या पदांसाठी एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना या पदांसाठी नियुक्ती दिली जाणार आहे. मित्रांनो, तब्बल 731 पदांची ही एक बंपर भरती असणार आहे आणि यासाठी तुम्ही नक्कीच अर्ज करायला हवं. यामध्ये गट क आणि गट ड वर्गातील पदं जी आहे ती भरली जात आहे. यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. तुमच्या माहितीसाठी या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. आता मित्रांनो, या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांनी भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड C या पदांसाठी उमेदवारांचं वय 18 ते 30 वर्ष, तर स्टेनोग्राफर ग्रेड D या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 27 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे. स्टेनोग्राफर ग्रेड C या पदांसाठी उमेदवारांना 29,200 ते 92,300 या 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे. तर स्टेनोग्राफर ग्रेड D या पदासाठी 25,500 ते 81,100 या 7व्या वेतन आयोगानुसार पगार असणार आहे. पगाराव्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे. आता हे जे वय मी वरती तुम्हाला सांगितलं हे जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी होतं. मात्र यामध्ये SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांना अतिरिक्त वयाची 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10, 13 आणि 15 वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सवलत असणार आहे. या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन, डिफेन्स पर्सन, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई, विडोज डायव्हर्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष सवलत या ठिकाणी असणार आहे. त्याचे देखील डिटेल्स तुम्ही सविस्तरपणे या ठिकाणी बघू शकता. आता या पदांसाठी उमेदवारांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन नेमकी काय असायला हवं, तर कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुम्ही कमीत कमी 12वी उत्तीर्ण आहात. तुमचं एज्युकेशन 1 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण झालेलं आहे. म्हणजे 12वी तुमची 1 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण आहे. तुम्ही अर्ज करू शकता. यामध्ये पदवी झालेल्या उमेदवारांना देखील अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती जायचं आहे. संकेतस्थळाची लिंक तुम्ही या ठिकाणी बघू शकता किंवा माय SSC मोबाईल या ॲप्लिकेशनद्वारे देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहे. 15 मे 2026 ही तुमची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये मित्रांनो 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता. मात्र यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जी महिला उमेदवार आहे, SC ST कॅटेगरीचे उमेदवार आहे, फिजिकली डिसेबल्ड आणि एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. यामध्ये मित्रांनो फॉर्म भरतेवेळी जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या तर 20 आणि 21 मे 2026 रोजी तुम्ही यामध्ये करेक्शन देखील करू शकणार आहात. मात्र त्यासाठी उमेदवारांना 200 रुपये इतके अतिरिक्त करेक्शन चार्जेस पे करावी लागणार आहे. यासाठी फॉर्म भरतेवेळी कोणत्याही प्रकारच्या चुका तुमच्याकडनं होणार नाही याची काळजी उमेदवारांना घ्यायची आहे. यामध्ये भारतातील ऑलमोस्ट सगळ्याच शहरांमध्ये तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे. मात्र तुम्ही महाराष्ट्रातून जर अर्ज करत असाल तर महाराष्ट्रासाठी अमरावती, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे,
जळगाव आणि नांदेड हे एक्झाम सेंटर आहे. तुमच्या जवळचे कोणतेही 3 एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरतेवेळी देऊ शकणार आहात. मित्रांनो, या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असे प्रश्न उमेदवारांना या पदांसाठी विचारले जाणार आहे. 3 वेगवेगळ्या विषयावरती हे प्रश्न असणार आहे. ते विषय देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 200 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहे, ज्यासाठी 2 तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे. मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी उमेदवारांचे 0.25 इतके मार्क कापले देखील जाणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमधनं हा तुमचा क्वेश्चन पेपर असणार आहे. यामध्ये डिटेल्ड सिलेबस देखील तुम्ही टॉपिक वाईज म्हणजे विषय वाईज बघू शकता. तुमच्या माहितीसाठी ही जी PDF आहे ही देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, CBT एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना स्किल टेस्ट म्हणजे कौशल्य चाचणीसाठी बोलवलं जाणार आहे. स्टेनोग्राफर ग्रेड C आणि ग्रेड D या पदासाठी कौशल्य चाचणीचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी सविस्तरपणे या PDF जाणून घेऊ शकता. आणि यानंतर क्वालिफाय झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासाठी बोलवलं जाणार आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते कागदपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे त्या कागदपत्राची लिस्ट देखील तुम्ही या PDF बघू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. लवकरात लवकर तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा आहे. कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे. 731 पदांची एक मोठी भरती असणार आहे. आणि अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.